स्मार्ट सुगरणीसाठी अतिशय उपयुक्त 15 किचन टिप्स। टिप्स नंबर 1 की हिरवी मिरची फ्रीजमध्ये ठेवताना मिरचीचे देठ काढून मग फ्रीजमध्ये ठेवावी, यामुळे मिरची जास्त दिवस चांगली राहते। टिप्स नंबर 2 चपाती बनवल्यानंतर बऱ्याच वेळानंतर त्या कडक होतात, त्यासाठी आल्याचे काही तुकडे पोळीच्या डब्यामध्ये ठेवल्यास आणि त्यावरती एखादा कपडा किंवा नॅपकिन ठेवून मग त्यावरती चपात्या ठेवल्यास त्या मऊ आणि ताज्याही टिकून अशा राहतात। टिप्स नंबर 3 की आपण चहा बनवताना त्यामध्ये दूध टाकल्यानंतर चहाला उकळी येऊन तो उतू जातो, म्हणून त्यामध्ये चहा गाळणी ठेवून द्यावी, यामुळे चहा कितीही उकळला तरीसुद्धा तो उतू जात नाही। टिप्स नंबर 4 हिरव्या पालेभाज्या शिजवताना गॅसची फ्लेम मोठी करावी, झाकण न ठेवता पालेभाज्या शिजवायच्या, यामुळे भाज्याचा रंग हिरवागार टिकून राहतो। टिप्स नंबर 5 की बटाटे उकडून घेतल्यानंतर बटाट्याची साल काढण्यासाठी गरम बटाट्यामध्ये पाणी टाकल्यामुळे बटाट्याची चव बिघडते, यासाठी बटाटे उकडून घेतल्यानंतर 5 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवावीत, यामुळे बटाटे थंड होतात आणि सालही पटकन निघते। टिप्स नंबर 6 की पावसाळ्याच्या दिवसामध्ये जास्त दमटपणा निर्माण होतो, यामुळे मीठ आणि साखरेच्या डब्याच्या टोपणाला पेपर लावावा, त्यामुळे साखर मीठ ओलसर होणार नाही। टिप्स नंबर 7 की वरण बनवताना फोडणीमध्ये लसूण न टाकता फोडणीमध्ये फक्त जिरे मोहरी टाका आणि वरण शिजत आली की त्यामध्ये थोड्या तुपामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून आणि थोडे हिंग पावडर टाकावी। अशा डबल पद्धतीने जर तडका दिला तर हे वरण नेहमीच्या वरणापेक्षा एकदम चवीला अप्रतिम लागते। टिप्स नंबर 8 की पावसाळ्यात सुकं खोबरं जास्त साठवून ठेवले तर बुरशी येते, तर यासाठी खोबरे तांदळाच्या डब्यात आत खोवून ठेवावे किंवा खोबरे किसून तेलात थोडेसे गरम करून थंड करून नंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवावे, यामुळे खोबरे खराब होत नाही। टिप्स नंबर 9 की दूध तापायला ठेवून कोठेही जाऊ नये। दूध तापायला ठेवून जर कोठे जाण्याची गरज पडली तर दुधाच्या भांड्याच्या वर स्टीलचा चमचा ठेवावा, चमच्याद्वारे दुधातील वाफेला बाहेर पडण्याचा मार्ग मिळतो आणि खाली वाफ अडकत नाही आणि दूध उतूही जात नाही। टिप्स नंबर 10 जास्त आणलेला कढीपत्ता असाच प्लास्टिकच्या पिशवीत ठेवला तर तो खराब होतो आणि काळा पडतो, तर त्यासाठी त्याचे पाने काढून स्वच्छ धुवून घ्यावा आणि नंतर सुती कपड्याने पुसून तो कोरडा करावा। कढईत तेल घालून नंतर 1 मिनिट तो परतून घ्यावा आणि थंड करून तो हवाबंद डब्यामध्ये किंवा फ्रीजमध्ये तसाच बाहेर जरी ठेवला तरी तो कढीपत्ता खराब होत नाही आणि चांगलाही राहतो। टिप्स नंबर 11 हिरव्या मिरच्या विकत घेत असताना बरोबर थोड्या तिखट छोट्या मिरच्या असतात त्या पण विकत घ्या, कारण कधी मोठ्या मिरच्या अजिबात तिखट नसतात, त्यावेळेला आपला अंदाज चुकतो आणि अशा वेळेस ह्या तिखट मिरच्या कामाला येतात। टिप्स नंबर 12 मिरची तिखट निघाली तर मिठाबरोबर चुरडून घालू नका, तिचा तिखटपणा वाढतो। मीठ वेगळे घाला आणि मिरच्याचे तुकडे वेगळे घाला। टिप्स नंबर 13 की फ्लॉवर शिजवताना त्यात थोडं दूध आणि किंचित मीठ घालून शिजवावे, म्हणजे फ्लॉवर पांढरा शुभ्र आणि तजेलदार राहतो। टिप्स नंबर 14 ब्रेड क्रम्स जर टिकाऊ आणि झटपट हवे असतील तर साध्या पावाच्या ऐवजी टोस्ट किंवा कडक पाव वापरून एकदम फाईन ब्रेड क्रम्स तयार होतात। टिप्स नंबर 15 केळ्याच्या घडाला देठाजवळ प्लास्टिकचा कागद गुंडाळून ठेवल्यास केळी 4 ते 5 दिवस जास्त टिकतात आणि केळी एखाद्या फडक्यात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवली तरीही वरून जरी काळी दिसली तरी आत चांगली असते। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटले असतील तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।